आपण आता पुढील विभागात प्रवेश करतोय. वैदिक संस्कृती, धर्मकल्पना. आतापर्यंत आता आपण काय काय अभ्यास केला होता थोडासा आढावा घेऊया. थोडस मागील माहिती काय काय घेतली होती. वर्ण, कशा पद्धतीचं समाज होता त्यांचा वैदिक काळातला, सगळं काही आपण पाहिलं. तर आता आपण वैदिक संस्कृती याच्यामधील धर्मकल्पना याची आपण आता माहिती घेणार आहोत. चला तर आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की वेदकालीन काळामध्ये हे जे लोक होते ते कोणाला भजायचे, त्यांनी कोणाला देवता या रूपामध्ये स्वीकारलं होतं. तर ते होते सूर्य, वारा, वीज, पाऊस, वादळ, नद्या. परत एकदा लक्षात घ्या, या वेदकालीन काळामध्ये त्यातली जी लोक होती त्यांनी कोणाला स्वीकारलं होतं देव म्हणून, देवता म्हणून, तर काही निसर्ग शक्तींनाच त्यांनी देव मानलं होतं. त्यामध्ये आहेत वारा, सूर्य, वीज, पाऊस, वादळ आणि नद्या. तर ह्यांना भजताना त्या जीवनदायी ठराव्या आपल्यासाठी, म्हणजे त्या फलदायी व्हाव्या किंवा आपल्यावर प्रसन्न व्हाव्या. म्हणून ह्या काळातली लोक काय करायची, तर त्यांनाच ते हे करायचे, भजायचे, त्यांनाच पूजा करायची. तर कशा रीतीने पूजा असायची, तर ते अग्नी प्रज्वलित करायचे आणि त्याच्यामध्ये आगीमध्ये एक एक पदार्थ त्याच्यामध्ये ते काय करायचे, टाकायचे. की आता पाऊस येणार पाहिजे त्यांना, शेतकऱ्यासाठी, तिथल्या वेदकालीन शेतकऱ्यासाठी जर पाऊस हवा असेल तर शेतकरी तर पावसाला प्रसन्न करण्यासाठी अग्नी प्रज्वलित करायचा. म्हणजे 4 लाकडं घेऊन ते अग्नी प्रज्वलित करून त्याच्यामध्ये काही वस्तू पावसाला प्रसन्न होण्यासाठी म्हणून तो त्याच्यामध्ये अर्पण करायचा. त्याला काय बोलतात, हवी बोलतात. त्याला अगदी अत्यंत साधपणाचे आहे हे करणं त्यांचं, त्यांना हवी म्हणतात. आता याच अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ. त्याचं स्वरूप कसं पालटलं बघा. निसर्ग शक्तीला प्रसन्न करण्यासाठी वेदकाळातील लोक काही एक प्रकारची पद्धत करायची. तर त्या पद्धतीला ते काय करायचे, अग्नी पहिल्यांदा प्रज्वलित करायचे, अग्नी तयार करायचा आणि त्याच्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आणि पदार्थ, उदाहरणार्थ तूप घालायचं, दूध घालायचं, जेणेकरून की त्या निसर्ग शक्ती त्यांना प्रसन्न व्हावी. त्याला हवी बोलतात. आणि अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो विधी आहे त्यालाच यज्ञ म्हणतात. आता लक्षात आलं, यज्ञ कशाला म्हणतात, हवी कशाला म्हणतात आणि कोणाला त्यांनी देवतेच्या रूपामध्ये स्वीकार केलं होतं. आलं. चला पुढे. आता पुढे दिलेलं आहे तसंच की सुरुवातीला त्याचं स्वरूप अत्यंत साधं होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, 4 लाकडं गोळा केली, त्याला अग्नी केला की त्याच्यामध्ये शेतकरी म्हणणार, पाऊस लवकर ये बाबा, माझं शेतातलं पीक वाढू दे, मला ह्या वर्षी संपूर्णपणे पीक पाणी चांगले येऊ दे, तर त्याच्यासाठी तू लवकर ये, कारण संपूर्णपणे पावसावर अवलंबून त्या काळची शेती. तर मग त्या लाकडाच्या त्या अग्नीमध्ये काही तो थोडस तूप घालेल, काहीतरी दही घालेल, काहीतरी पदार्थ तो अर्पण करायचा की जेणेकरून तो त्याची कल्पना अशी होती की त्याच्यामुळं पाऊस येईल. पण ह्याचं स्वरूप जे साधं होतं ते पुढे कठीण होत गेलं, कारण हे कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचं महत्व वाढलं. तर ते कसं वाढलं, तर एखादा विधी करायचा तर प्रत्येक विधी त्या मनुष्याला यायचे नाही, तर त्याच्यासाठी एक विशिष्ट माणसं असायची. जसे की ऋषी असतात, मुनी असतात आणि ब्राह्मणातले पुरोहित असतात. तर त्यांनाच ते बोलवायचे की तुम्ही आमच्या घरी या, आम्हाला पावसासाठी प्रार्थना करायचे पावसाला, तर तुम्ही येऊन विधी करा. नदीला
विधी करण्यासाठी की पाणी व्यवस्थित नदीला भरपूर येऊ दे, जेणेकरून पीक येऊ दे, आम्हाला पाणी प्यायला भेटू दे, अशा रीतीने. तर त्याच्यासाठी ते अर्थातच पुरोहितांना, साधूंना बोलवायचे. परंतु ह्याचा एक परिणाम वेगळा पण झाला की ते यज्ञविधी पडणाऱ्या, म्हणजे ते जे काही यज्ञविधी करणारे जे पुरोहित होते, साधू होते, त्यांचं महत्व हे त्या काळी वाढायला लागलं अर्थात. तर प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आता आपण सुख संपत्ती आणि समृद्धता येण्यासाठी म्हणून होम हवन करणारच, आणि त्याच्यामुळे ब्राह्मणाच्या, पुरोहितांचं महत्व वाढत गेलं. आता पुढच्या ह्याच्यामध्ये की एक सर्वसाधारण आपण एक विचार करतो की आपल्या सगळ्या ह्या सृष्टीचं, सगळ्या ह्या निसर्गाचे व्यवहार कसे चालतात, कसे ऋतू येतात, कसं दिनमान होतं किंवा कशी दिनचर्या बदलते, ह्याच्याबद्दल एक त्यांची एक कल्पना होती की त्यांना पण लक्षात आलं होतं. अर्थात ते वेदकाळातली लोक होती, परंतु ती एक आत्मसात करून घेणारी लोक होती. तर त्यांना पण समजलं की उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा होतो, हे नियमितप्रमाणे सृष्टी चक्र हे आपलं असं चालू असतं. आणि त्या सृष्टी चक्रामध्ये पीक पाणी केव्हा घ्यायचं, पिकं केव्हा लावायची, मग ती कापायची केव्हा, कोणत्या वेळेस, कोणतं पीक केव्हा तयार होणार, हिवाळ्याच्या सुरुवातीला, हिवाळ्याच्या थोड्या मध्य ठिकाणी, किंवा हिवाळा झाल्यानंतर, किंवा उन्हाळ्यात कुठलं घ्यायचं, हे त्यांना सर्वसाधारणपणे सगळं काही आपल्या सृष्टीचं चक्र जे आहे, हे जे आपलं निसर्गाचं चक्र आहे, हे त्यांना कळालं होतं. आणि मग सृष्टी चक्र आणि त्याच्या गतीने फिरणारं जीवन चक्र, बरोबर आहे की नाही. आता सृष्टीच्या प्रमाणे चालते. आता पावसामध्ये, आता ते उन्हाळ्यामध्ये तर पिकं लावायला जाणार नाहीत, कारण उन्हाळ्यामध्ये त्यांना एवढं मुबलक पाणी भेटणार नाही. पण जर पावसामध्ये भेटणार, म्हणजे कसं आलं, हे सृष्टीचं चक्र आलं, ते जे त्यांच्या जीवनाशी निगडीत झालेलं आहे, पूर्णपणे बांधिलकीमध्ये आहे. तर त्याच्याप्रमाणे त्यांचं जीवन आणि सृष्टी हे दोन्हीही काय आहे, एकत्रितपणे आहे. म्हणून सृष्टी चक्र आणि त्यांच्या गतीनं फिरणारं हे असं जीवन चक्र, यालाच वेदकालीन लोकांनी ऋत हे नाव दिलं. परत एकदा लक्षात घ्या, ऋत हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे वेद काळामध्ये. जीवन चक्राबरोबर सृष्टी चक्र हे बांधलं गेलेलं आहे, यालाच ऋत हे नाव दिलं गेलेलं आहे. आतापर्यंत आलं आता लक्षात सर्व काही. चला तर आता पुढे जाऊया. आता बघा, मी काही चित्र तुम्हाला दिलेली आहेत इथे. तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत सुरुवातीचा साधेपणाचा यत्न. एक साधू बसलेले आहेत आणि ते यज्ञ पेटवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये ते एकटेच बसून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने यज्ञ करत आहेत, बरोबर आहे. तेच आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघता की 4 ब्राह्मण आहेत पुरोहित क्षेत्रामधले, बरोबर आहे. ब्राह्मणामध्ये पुरोहित असतात, तर ते पुरोहित बसलेले आहेत आणि ते यज्ञविधी पार पडत आहेत. अर्थात आता सगळ्यांना त्यांना समाधानी करावं लागणार आहे, जेवढे पण तिथे ते ब्राह्मण आहेत ते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता खालची चित्र आहेत, निसर्ग शक्तींना त्यांनी देवतेचं रूप कसं दिलं होतं. आता बघा, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय पावसाला भजत आहेत, त्याच्यानंतर बैलांना पूजत आहेत, त्याच्यानंतर घरातल्या तुळशीच्या झाडाला पूजत आहेत की आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे, शांतता येऊ दे, पावसाला देत आहेत, म्हणजे एक प्रकारचं त्यांना भजत आहेत की तुम्ही लवकर या, असं. वेळेवर पाऊस पडला तर पीक पण वेळेवर मिळणार. त्याच्यानंतर बैलाची सुद्धा पूजा केली जात आहे की बैल शेतामध्ये व्यवस्थित नांगर साठी उपयोगी पडू देत, आणि आमचं भरपूर शेत नांगरून होऊन आम्हाला भरपूर पीक मिळू दे, पीक पाणी, अशा रीतीने त्यांनी देवतेचं रूप दिलं गेलेलं आहे. आलं लक्षात अगदी व्यवस्थित हे संपूर्णपणे. चला आता पुढे जाऊया. आता अजून या धर्मकल्पनेमध्ये अशी एक सर्वसाधारणपणे त्यांची एक कल्पना होती की प्राणी मात्राचं जीवन हा जीवन चक्राचाच भाग आहे, बरोबर आहे. प्राणी मात्रांचं जीवन,
ते सर्व त्याच्यामध्ये माणसंही आहेत, जनावरही आहेत, सगळी जण आहेत. जीवनचक्राचाच उदाहरणार्थ बघा, घरामध्ये गोठ्यामध्ये जर शेतकऱ्याच्या गाय असेल तर त्या घरामध्ये दुधाची कमी कधीच भासत नाही. बैल आहेत तर त्या शेतकऱ्याला शेतामध्ये जे जे काही उपयोगी पडणारे हे आहेत बैल, तर ते त्यांना उपयोगीच आहे. म्हणजे हे पण हा त्यांचा जीवनचक्राचाच भाग आहे. तसंच आता पुढे सृष्टी चक्रात जर बिघाड झाली तर संकट येतात. आता ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपली सृष्टी चक्रामध्ये तर बघा, निसर्गामध्ये आपल्या सृष्टीमध्ये जर पाऊस खूप झाला तर काय येतं, नदीला पूर येतात. आणि पूर आल्यामुळे काय येणार, पाणी भरपूर येणार आणि पाण्यामध्ये पिकं बुडून जाणार. म्हणजे हे एक प्रकारचं संकट. दुसरं आहे, जर का पाऊस पडलाच नाही तर काय होणार, सगळीकडे जमीन वाळून जाणार, वाळकी होणार, कोरडी होणार आणि त्याच्यामध्ये काय होणार, अर्थातच पीक पाणी व्यवस्थित येणार नाही. परत पाण्यासाठी वनवन फिरा, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की सृष्टी चक्रात आणि निसर्गात जर बिघड झाला, काही तिथे काही समस्या आली तर ही संकटाच्याच रूपाने येते. तर आता पुढे, कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजेच धर्माप्रमाणे वागणे. सृष्टीप्रमाणे म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही ज्या ज्या निसर्ग शक्तीला भसताय किंवा त्यांना देवता मानलाय तर त्यांचे नियम मोडू नका. तुमचे होम हवन यज्ञ काय असतील ते वेळेवर करा, म्हणजेच धर्माप्रमाणे वागायचं. लक्षात आलं, धर्माप्रमाणे जगायचं, आपल्या व्यवस्थित जे विधी आहेत ते करायचे आणि बाजूला व्हायचं, म्हणजे मग संकट येणार नाही असा त्यांचा समज होत गेला आणि अशा पद्धतीने त्यांचं धर्माबद्दलची कल्पना होऊन गेली. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपला नेहमीचा प्रश्नोत्तरांचा विभाग. आपला पहिला प्रश्न आहे की वेदकालीन काळात कोणत्या शक्तींना त्यांनी देवतेचं रूप दिलं होतं. दुसरा आहे हवी म्हणजे काय. पुढचा आहे यज्ञ म्हणजे काय. त्याच्या पुढचा आहे ऋत हे नाव कशाला दिलं गेलेलं आहे. आणि धर्माप्रमाणे वागणं म्हणजे काय, नेमकं काय आहे धर्माप्रमाणे वागणं म्हणजे, हे लिहायचं आहे. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागात लवकरात लवकर जाऊया.